नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये आपल्याला ज्या आंबे आहेत निळे, ज्या कैऱ्या म्हणतो, त्या कैऱ्यांचा आपल्याला खारणा करायचा आहे आणि एकदम जबरदस्त चांगल्या पद्धतीने आपल्याला खारणा करायचा आहे आणि आपल्याला खाण्याची टेस्ट घ्यायची आहे। कारण आमच्या डोंगराळ भागात, आमच्या गावाकडे उन्हाळ्यामध्ये खूप काही ना काही आंब्यांचं लोणचं करतात, आंब्यांच्या खारणा करतात, काही ना काही करतात आणि एकदम एन्जॉय घेतात। त्याचप्रमाणे आपण पण आज खारणा करण्यासाठी जाणार आहोत आणि आंब्यांचं खारणा करणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण एकदम आंब्याच्या जवळ आलो आहोत आणि तुम्हाला दिसत असेल, जे आंबे आहेत निळे ते एकदम तुम्हाला दिसत असतील। मित्रांनो, हे पहा, एकदम मस्तपैकी तुरुमच्या तुरुंब आहेत आणि हे हात पुरतील एवढ्याच अंतरावर आहेत। हे तुम्हाला आंबे दिसत असतील। तर मित्रांनो, आता आपण एक तुरुंब खोडायची आहे। तर मित्रांनो, ही आंब्याची एक तुरुंब आता आपण खोदली आणि याचा आता आपण खारणा बनवणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण जाऊन एका शांत ठिकाणी बसू, एकदम सावलीमध्ये, आणि तिथं आपण खारणा बनवू। तर मित्रांनो, आता आपण ज्या कैऱ्या होत्या, जे निळे आंबे होते, ते आपण ह्या पातेल्यामध्ये सर्व कापल्या आणि आता आपण त्याच्यामध्ये नमक टाकू आणि तिखट मीठ टाकू आणि आपण चांगल्या पद्धतीने खारणा जो आहे तो बनवू। तर मित्रांनो, आता आपण लगेच बनवणार आहोत। तर आता आपलं खारणा जे आहे ते पूर्ण बनवून तयार झालं। तर मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल किती नमक टाकलं आहे आणि तिखट मीठ पण टाकलेलं आहे आणि कसं लागतं ते मला पहिल्यांदा टेस्ट करून पाहतो। तर मित्रांनो, खारणा एकदम चांगला झाला, पण हा आंबा जो आहे तो थोडा एकदम आंबट आहे, त्याच्यामुळं आंबट, तिखट आणि त्याच्यामध्ये नमक पण आहे, एकदम तिघांचा मेळ बनला आहे आणि एकदम जबरदस्त। म्हणजे जर हे खाणं जर थोडं एखाद्याने खाल्लं, जर आम्ही कोणी जर एवढं खाल्लं तर त्याचे दात जे आहेत ते लगेच आंबून येतील, एवढं आंबट आहे। तर मित्रांनो, एकदम मस्त झालेलं आहे, एकदम जबरदस्त झालेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। जय हिंद, वंदे मातरम।